हाय. या राधाकृष्णांच्या मूर्तीचं आता मी काय करणार आहे ते दाखवतेच तुम्हाला. पण त्याआधी बघा, शाळेचा वेळ होईस्तोवर पिहूचं पोट इतकं दुखत होतं आणि आता खेळायला जाण्यासाठी तो माझ्यासोबत केव्हाचा वाद घालतोय आणि त्या वादावादात बघा इकडे माझं इतकं सर्व नुकसान झालं आणि माझं कामही वाढलं. बरं जाऊ द्यात, नुकसानाचा फायदा बघा आज किती झाला. सकाळी सकाळी आरोहीच्या पप्पांना त्यांचं दिवाळीचं गिफ्ट बाकी होतं ते मिळालं. बरं चला, आज मी आलेली आहे किचनमध्ये. आरोहीच्या पप्पांना आधी कारल्याचा ज्यूस बनवून दिला आणि माझ्यासाठी आता मस्त मी आवळ्यांचा आणि कच्च्या हळदीचा ज्यूस बनवते आहे. खूप टेस्टी बनतो आणि बेनिफिशियल फायदे तर सांगायची गरज नाही बहुतेक आता, कारण खूपदा सांगून सांगून तुम्ही बोर झाल्या असाल आता. चला, मी माझं ज्यूस पिलं. त्यानंतर जे आहे मी मूर्त्या कलर करायला घेतल्यात. ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, माझ्या मैत्रिणीने मिशोवरनं बोलवल्यात. क्वालिटी खरंच छान आली, छान भरीव आहेत. पण तिला हे अशाच नको होतं, काहीतरी छानसं पेंट करून दे असं तिचं म्हणणं होतं. मग काय लागली का मला. आणि बघा, ॲक्रेलिक कलरने जे आहे छान याला पेंट केलं. तिला तर ह्या मूर्त्या भरपूर आवडल्यात, पण तुम्हाला आवडल्यात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय.